वरळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, गायत्रीनगर बाळापूर कॅनॉलजवळ अकोला तुम्हाला भेट द्यायची असेल तर माझा नंबर लिहून ठेवा. नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो. आणि त्यानंतर पुन्हा समोर पोस्टरवरती आणि थंबनेलवरती सुद्धा असतो. तर बघा आता आपण बीकॉम 4th सेमचं स्टॅटिस्टिक कम्युनिटी सिरीज बघत आहे. कम्युनिटी सिरीज कोणतं? कम्युनिटी सिरीज स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्हाला कम्युनिटी सिरीज दिलेली असेल. कोणती सिरीज दिलेली असेल? कम्युनिटी सिरीज. तर सर हे कशी ओळखायची? हे ओळखण्यासाठी बघ, फाइंड आउट द स्टँडर्ड डिव्हिएशन अँड कोएफिशिएंट ऑफ फ्रॉम द फॉलोइंग डाटा. आता तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिएशन जेव्हा सांगितलेलं असेल तर मग 4 ला तेव्हा थीटा अपॉन ए हा त्याचा फॉर्म्युला आहे. सी थीटा आपण बघितलेच आहे. सी आणि थीटा म्हणजेच आपल्याला ए काढावं लागेल आणि थीटा सुद्धा काढावं लागेल. थीटासाठी म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन काढावं लागेल. तर बघा अबोव दिलेला आहे. काय दिलेलं आहे? अबोव. मी या पहिले आपलं लेक्चर झालं बिलो लेस दॅन अप टू अंडर असेल तर फ्रिक्वेन्सी ही जी असते ही कोणत्या क्रमात असते? असेंडिंग ऑर्डरला असते, म्हणजे ही चढत्या क्रमात असते. वरतून बघायची, वरतून ही वरतून चढत्या क्रमामध्ये असेल. त्यानंतर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मोर दॅन अबोव ओर, मोर दॅन अबोव ओर, मोर दॅन अबोव ओर. बघा मोर दॅन अबोव ओवर, मोर दॅन अबोव ओर अगर असेल तर फ्रिक्वेन्सी ही डिसेंडिंग ऑर्डरला असेल. कोणत्या ऑर्डरला असेल? डिसेंडिंग ऑर्डरला. सध्या बघा डिसेंडिंग ऑर्डरला आहे, म्हणजे कमी कमी होत जात आहे. 685 आहे, 5 4 3 2 बघा 730 50 0 म्हणजे हे डिसेंडिंग ऑर्डरला, म्हणजे उतरत्या क्रमामध्ये. कोणत्या क्रमामध्ये? उतरत्या क्रमामध्ये आहे ती. कोणत्या क्रमात आहे? उतरत्या. तेव्हा मोर दॅन अबोव ओर दिलेलं असेल. काय दिलेलं असेल? मोर दॅन अबोव ओर दिलेलं असेल तर ही संख्या एम सिरीजच्या वेळेस, एम सिरीज यामध्ये डिफरन्स बघायचा आणि सगळ्या शेवटच्या संख्येमध्ये वाढ करायची. कोणत्या संख्या वाढ करायची? सगळ्या शेवटी वाढ करायची विद्यार्थी मित्रांनो. 0 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70 आणि 70 to बघा इथं 70 आलेले आहेत. आता 70 आल्यानंतर इथं 80 लिहावे, म्हणजे 80 का बरं? त्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 10 चा डिफरन्स दिलेला आहे. 10 चा कितीचा डिफरन्स आहे? 10 चा. 10 चा डिफरन्स असेल तर इथं शेवटी 10 आणि इन्क्रीज करायची. कितीने इन्क्रीज करायची? 10 आणि इन्क्रीज करायची. मग आपण 10 70 to 80, 70 to 80 म्हणजे 10 पर्यंत संख्या बघायची. फ्रिक्वेन्सी काय काढायचं? आता फ्रिक्वेन्सी काढायची विद्यार्थी मित्रांनो. बघा आता फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी 685 मधून हे 500 मायनस करायचे आहेत. 685 मधून किती मायनस करायचे तुम्हाला? 500. 685 मधून तुम्हाला 500 मायनस करायचे आहेत. किती मायनस करायचे तुम्हाला? 500. 5 8 6 मध्ये गेला 185. त्यानंतर या 500 मधून 500 मायनस 423. 0 मधून 3 जातात का? नाही. कॅरी दिला. काय दिलेला इथं? कॅरी. हे वजाबाकी सुद्धा तुम्हाला बरेच दिवस लहानपणी किंवा मग शाळेमध्ये वेगळ्या स्टेप मध्ये शिकवलेले असेल. तुम्हाला एकदम सोपी पद्धतीमध्ये मी सांगतो. मायनस प्लस सुद्धा हे मायनस करताना सुद्धा तुम्हाला कसं असते, हे कॅरी जो असतो हा डोक्याच्या वर लिहायला सांगतात प्रत्येक कॉलेज शाळेमध्ये किंवा सांगत असते. आपापली पद्धत असते, आपापल्या सरांची पद्धत असते. तुम्हाला माझी पद्धत सांगते एकदम सोप्या पद्धतीमध्ये. मी असं नाही म्हणत की माझी पद्धत सोपी आहे. तुम्हाला ज्या सरांची पद्धत आवडलेली असेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. 0 मधून 3 जातात का? नाही. मग इथे कॅरी द्यायचा. मग हे झाले 10. 10 मधून 3 मायनस करायचे. किती राहतात? 7. आता हा कॅरी जो असतो हा खाली इथं उतरावा लागतो. कुठे उतरावा लागतो? खाली उतरावा लागतो. हे काय करत असतात विद्यार्थी? वरती कॅरी लिहितात ते. नाही रे विद्यार्थी मित्रांनो, हा कॅरी इथंच राहू द्यायचा. पुन्हा मग या 0 मधून हे 2 आणि 1 किती होतात? 3 होतात. म्हणजे 0 मधून 3 मायनस होतो का? नाही. पुन्हा इथं कॅरी द्यायचा. 10 झाले. 10 मधून हे 3 मायनस करायचे 7. हा कॅरी पुन्हा खाली उतरवायचा इथं खालच्या संख्येमध्ये.
मग 5 मधून 5 गेले किती राहतात 0 म्हणजे इथे येणार आहे 77. या पद्धतीमध्ये अगर वजाबाकी मायनस प्लस करत असाल तर तुमच्या एकदम परफेक्ट गणित येतील ते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सांगतो की मायनस प्लस सुद्धा एकदम परफेक्ट आला पाहिजे. 423 मायनस किती आहे 389. मग आता 13 म्हणजेच तुम्हाला बघा 13 या 13 मधून 9 मायनस करायचे 13 मधून 9 मायनस करायचे 4 राहतात. तर 9 च्या पुढे मध्ये 10 11 12 13 म्हणजे किती राहते 13 है ना. म्हणजेच आपल्याला हा 13 पर्यंत मोजायचे. म्हणजे हे बघा इथं 4 म्हणजे 4 राहतात. हे 10 9 च्या नंतर 10 11 12 आणि 30 म्हणजे बघा 4 1 2 3 आणि 4 म्हणजेच 4 राहिले. म्हणजे 30 मधून 9 मायनस केले तर 4 राहतात. पुन्हा हे संख्या जी आहे कॅरी ती खाली उतरायची. म्हणजे हे किती आले आता 9. पुन्हा इथं कॅरी 2 मधून 9 जातात का नाही 2 मधून 9 जातात का नाही. मग पुन्हा 12 मधून 9 मायनस करायचे 3 राहतात. किती राहतात 3. हा कॅरी जो असतो तो खाली उतरा 0 म्हणजे इथे येतात 34. किती येतील 34. या पद्धतीने तुम्ही ते मायनस करत चला. 389 मधून 209 मायनस करा 180 येणार. 209 मधून 73 मायनस करायचे तुम्हाला 136. 730 मधून 50 मायनस करायचे. किती मायनस करायचे 730 मधून 50 म्हणजे 23. 50 मधून 0 मायनस करायचे किती राहत असतात 50 राहतात. मग हे 0 ही संख्या जशीच्या तशीच द्यावी. अरे 50 मधून 0 गेले तर 50 राहतात ना. मग 50 0. त्यानंतर बघा आता यांची जी ऍडिशनल आहे ती ही आली पाहिजे तुमची n = 685. हे परफेक्ट आहे. तुम्हाला अगर करायचं असेल तुम्ही करू शकता. ऍडिशनल करून घ्या आणि बघून घ्या. आता आपल्याला काय कळायचे यांची MV काय कळावं लागते विद्यार्थी मित्रांनो MV कळावं लागते. काय कळावं लागते M आणि V. मग M आणि V काढण्यासाठी बघा 10 0 यांची ऍडिशनल करायची त्याला डिवायडेशन 2 करायचे 5 येतात. 10 आणि 20 30 राहतात त्याला डिवायडेशन करायचं 20 प्लस 10 30 आणि 30 ला डिवायडेड करायचं 2 नी म्हणजे किती येतात 15. 20 प्लस 30 किती येतात 15. 50 च्या अर्धे किती होतात 25. 10 चा डिफरन्स आहे 35 45 55 65 75. मग आता काढायचं तुम्हाला dx. काय काढायचं आहे dx. मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात स्मॉल असलेली संख्या चॉईस करायची. कोणती संख्या चॉईस करायची आहे तुम्ही सगळ्यात स्मॉल असलेली संख्या. परंतु आता आपण हे संपूर्ण सिलेबस मध्ये आपण सगळ्यात स्मॉल असलेल्या संख्याच बघितल्या. परंतु सरांनी आपल्याला मायनसचे गणित शिकवलेले नसतील तर मी तुम्हाला हे पण गणित या पहिले सुद्धा एक गणित सांगितलं आणि हे पण गणित एक मायनस मध्ये सांगत आहे. बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर या गणितामध्ये सुद्धा आपण काय करूया 25 ही संख्या चॉईस करू. 5 मधून 25 गेले किती राहतात सांगा 10 5 मधून 25 गेले 20 राहते. 15 मधून मायनस -10. अरे 5 ही संख्या लहान आहे स्मॉल आहे. मग 5 मधून 25 मायनस होतात का नाही ते होतात पण मायनस मध्ये येत असतात. कशामध्ये येत असतात मायनसच्या ह्या संख्या अनंत आहेत है ना. आणि त्या प्लसच्या सुद्धा संख्या अनंत. टेबल सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती नाही 2 चा टेबल सर 10 पर्यंत असतो नाही. 2 चा टेबल तयार करण्यासाठी त्याचा अंत नाही. आजपर्यंतही कोणी अंत काढलेला नाही. बघा 2 चा टेबल सुद्धा अनंत आहे. सांगता येत नाही तोपर्यंत आहे संख्यांपर्यंत. 25 मधून 20 गेले 0 राहतात. 35 मधून 25 मायनस करा 10 राहतील. 45 मधून 25 मायनस करा 20 येणार. 30 40 आणि 50. मग dxi हा येणार आहे 10. काय येणार आहे तो 10. मग 10 च्या टेबलला येतात ह्या संख्या संपूर्ण. 10 2 चा 20 10 1 चा 10 मायनस मध्ये मायनसचं चिन्ह आहे ना मायनसचं चिन्ह दाखवा 0. 10 1 2 3 4
आणि 5. 10 1चा 10, 10 2चा 20, 10 3 चा 30, 10 4चा 40, 10 5चा 50. FDXI. आता FDXI काढण्यासाठी फ्रिक्वेन्सीनं DXI ला मल्टिप्लिकेशन करावं लागते. फ्रिक्वेन्सीनं DXI ला काय करावं लागते? मल्टिप्लिकेशन. मग आता या फ्रिक्वेन्सीनं DXI ला मल्टिप्लिकेशन करावं लागते. अरे बापरे, फ्रिक्वेन्सीच्या संख्या खूप मोठ्या आहे. कॅल्सी आहे तुम्हाला अवेलेबल, कॅल्सीवरती तुम्ही करायचं. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 185 2चा दिलेला आहे त्यांनी आपल्याला 390. 300 किती येणार? 90. तसं पाहिलं तर 18 दोन्ही 36 आणि 2 दोन्ही 5. 8 5 2चा 10 म्हणजे आणि 8 2चा 16. या पद्धतीनं केलं तरी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये मिळेल. 71चा 70 आहे ना, हे मायनस हे मायनस. आता बघा हे चिन्ह प्लस मध्ये आहे, हे मायनस मध्ये आहे, म्हणून मग इथं प्लस मध्ये आहे आणि हे मायनस मध्ये आहे, तर हे मायनसचं चिन्ह दाखवावं लागेल तुम्हाला. मायनस मायनस असेल, मल्टिप्लिकेशन करत असताना तर प्लस होणार, परंतु एक संख्या प्लस असेल आणि दुसरी संख्या मायनस असेल तर मायनसचं चिन्ह येणार. बघा इथं ही संख्या प्लस मध्ये आहे आणि ही संख्या मायनस मध्ये आहे, तर ही संख्या जे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ते मायनस मध्ये येणार आहे. कशामध्ये येणार आहे? ते मायनस मध्ये. लक्षपूर्वक ऐका, इकडे तिकडे बघू नका. गणित सोडवायचं असेल तर लक्षपूर्वक ऐका. 34 0 येणार आहे. 181चा 180. 136 2चा 136 2चा 136 2चा आहे ना. 136 80 झाला. 136 किती दिलेलं आपल्याला? सॉरी 2. इंटू 2 करायचं. किती करायचं आहे तुम्हाला? 2 करायचं आहे. मग साइन दोन्ही 12 अशी 2 हात चालू 1 3 दोन्ही 6 आणि 7 सॉरी 2 1 2 6चा 2 6चा 12 चंदनी 12 2 हात चला 1 2 3चा किती होतो 6 आणि 1 7 2 1चा 2 2 1चा 2 म्हणजे 272 येणार आहे. फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लिकेशन करत आहे ना आपण. फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लिकेशन दाखवत आहे आपण. कशाने दाखवत आहे? फ्रिक्वेन्सीने. बघा आता 200 ही संख्या येणार 272 येणार आहे. त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो 223 इंटू 3 233 इंटू 3 म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सीनं 23 इंटू 3 यांची मल्टिप्लिकेशन करा 69 येणार. किती येणार आहे ते? 69. त्यानंतर 54चा म्हणजे 54चा 5 चौक 20 है ना. 200 किती येणार आहे? 200. त्यानंतर 0ने 5 ला मल्टिप्लिकेशन केलं. 0ने 5 ला मल्टिप्लिकेशन केलं तर 0च येणार. कोणत्याही संख्येनं 0ची मल्टिप्लिकेशन करा 0च येणार आहे. आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता बघा FDXI याचा स्क्वेअर काढावा लागते. काय काढावं लागते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? FDXI चा स्क्वेअर. FDXI चा स्क्वेअर काढण्यासाठी आता या संख्येने या FDXI ने या आय ला मल्टिप्लिकेशन करायचं. FDXI ने आय ला मल्टिप्लिकेशन करायचं. मायनस मायनस दिलेला आहे, मल्टिप्लिकेशन केलं मायनस पण चिन्ह निघून जाणार विद्यार्थी मित्रांनो. मग 392चा 740 77 1चा 77 740 0ने 0 ला मल्टिप्लिकेशन केलं 0 येणार. 180 ला 1 ला मल्टिप्लिकेशन 180 येणार. 272 इंटू 2 आहे ना. 4 5 4 कारण की 2 2चा 4 72चा 14 येतो. 4 लिहिला 1 कॅरी येणार आणि 2 2चा 4 आणि 1 5 म्हणजे 5 4 4. त्यानंतर 69 3चा
69 3चा 207 204 चा म्हणजे 4 2 चा किती होतो 8 4 2 चा हा 8 2 0 चिपकवले 5 ने 0 ला मल्टिप्लिकेशन केलं 0 येणार आहे किती येणार आहे 0 याला सिग्मा एफ डी एक्स आय सिग्मा एफ डी एक्स आय हे प्लसचं चिन्ह दिलेलं आहे तुम्हाला कसे चिन्ह दिलेलं आहे प्लसचे चिन्ह दिलेले असेल तर पहिले यांची ऍडिशनल करायची 700 ती येणार आहे 721 आणि नंतर या दोन संख्याची ऍडिशनल करायची वरते 390 प्लस 77 यांची ऍडिशनल करायची आहे तुम्हाला म्हणजे हा 7 येणार 9 7 हे 6 1 कॅरी 467 आलं लक्षात आता हे मायनस करायचं आहे तुम्हाला काय करायचं ती संख्या मायनस 274 म्हणजे हे आलेलं आहे तुमचं सिग्मा एफ डी एक्स आय सिग्मा एफ डी एक्स आय याला नाव द्यायचं आहे तुम्हाला सिग्मा एफ डी एक्स आय सिग्मा एफ डी एक्स आय ओके आता यांची जी बेरीज आहे ही इथं प्लसच दिलेली आहे तुम्हाला त्यामुळे त्यांची बेरीज येणार 2548 करून घ्यायचा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एफ डी एक्स आय स्क्वेअर 2548 ऍडिशनल करायची यांची काय करायची आहे ती ऍडिशनल म्हणजे ही संख्या प्लस ही संख्या काय करायची प्लस मग यांची पहिले प्लस केलेली आहे तुम्ही हे काय केली प्लस त्यामधून या दोन संख्याची प्लस करून ती इथं मायनस केली म्हणजे ही संख्या येणार आहे म्हणजे प्लसची संख्या आलेल्या आहेत तुम्हाला कोणत्या संख्या आलेल्या आहेत प्लसच्या बघा आता कॅल्क्युलेशन्स ऑफ काय करायचं आपल्याला मीन ए इज इक्वल टू एक्स प्लस सिग्मा एफ डी एक्स आय अपॉन एन इंटू आय ए इज इक्वल टू एक्स म्हणजे कोणती संख्या ही तुम्ही चॉईस केलेली असेल ती संख्या 25 जे चॉईस केलेली संख्या असेल तुम्ही ती प्लस एफ डी एक्स आय म्हणजे किती आलेला तुमचा एफ डी एक्स आय हा 274 एन म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज 685 आय म्हणजे ही संख्या कोणत्या टेबलला आली होती ही संख्या आली होती 10च्या टेबलला हे इथं लिहिलं तुम्ही 10 आहे ना 10 मग हे 10 इथं उतरवले मी प्रत्येक संख्यासोबत तुम्हाला सांगत आहे 25 प्लस या संख्याचा सोबत वरच्या संख्येसोबत काय करायचं मल्टिप्लिकेशन 10 ने मल्टिप्लिकेशन केलं 30 संख्या येणार आहे कोणती संख्या येणार आहे 30 त्याला डिवायडेशन 685 ए इज इक्वल टू 25 प्लस यांचं डिवायडेशन दाखवायचं किती येते ते 4 आणि ए इज इक्वल टू येणार आहे 29 ए इज इक्वल टू किती येणार आहे तुमचं 29 बघूया आता आपण त्यानंतर या भागामध्ये बघू कॅल्क्युलेशन ऑफ आता छोटासा थोडासा भाग राहिला आपला त्याच्यामध्ये बघूया फक्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करा विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करसान तुम्हाला प्रत्येक वेळेस माझे नोटिफिकेशन मिळत राहील बेलचं बटन दिलेलं आहे तुम्हाला ते बेलचं बटन दाबा रे दाबा कॅल्क्युलेशन्स ऑफ स्टँडर्ड डिव्हिजन काय करायचं आहे स्टँडर्ड डिव्हिजन थीटा इज इक्वल टू इन अंडर रूट इंटू आय आहे ना आता विद्यार्थी मित्र सिग्मा एफ डी एक्स आय याचा स्क्वेअर अपॉन एन मायनस हा सिग्मा एफ डी एक्स आय अपॉन एन या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे की नाही ब्रॅकेटचा स्क्वेअर थीटा इज इक्वल टू बघा इंटू आता इंटू म्हटलं तर कोणती संख्या चॉईस केलेली होती 10 हे आय आहे तुमचा 10 हा आय असतो ज्या टेबलमध्ये संख्या आलेल्या असेल तो आय असतो एफ डी एक्स आय स्क्वेअर किती आहे एफ डी एक्स आय स्क्वेअर 2548 डिवायडेशन बाय 600 फ्रिक्वेन्सीचे ऍडिशनल 685 मायनसचं चिन्ह त्यानंतर तुमचं सिग्मा एफ डी एक्स आय किती आहे सिग्मा एफ डी एक्स आय 274 सिग्मा एफ डी एक्स आय 274 त्याला डिवायडेशन 685 डिवायडेड स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आता डिवायडेशन करायचं पहिले काय करायचं आहे तुम्हाला डिवायडेशन डिवायडेशन दाखवा मग यांचं डिवायडेशन केलं तर ते येणार आहे तुमचं 3.72 मायनस यांचं सुद्धा डिवायडेशन करायचं आहे तुम्हाला 0.4 त्याचा स्क्वेअर
थीटा इज इक्वल टू 3.72 मायनस याचा स्क्वेअर करायचा म्हणजे 0.4 इंटू करायचं म्हणजेच ते येणार आहे तुम्हाला 0.16 4 चा किती होतो 16 हा चला इंटू 10 इंटू किती 10 ना त्यानंतर आता थीटा इज इक्वल टू मायनस करा विद्यार्थी मित्रांनो किती राहतात मायनस केल्यावर 3.56 इंटू 10 थीटा इज इक्वल टू त्याला स्क्वेअर रूल मधून बाहेर काढा त्याला स्क्वेअर रूल मधून काय काढायचं बाहेर म्हणजे ती संख्या प्रेस करायची आणि त्याच्यानंतर स्क्वेअरचं बटन प्रेस करायचं बटन प्रेस करायचं स्क्वेअरचं मल्टी 1.88 3 डिजिट लिहायचे नेहमी करता मी सांगितलं स्क्वेअर रूल मधून बाहेर काढल्यावर 3 डिजिट तर स्क्वेअर रूल मधून बाहेर काढल्यानंतर 3 डिजिट येणारा स्क्वेअर रूट जो असतो त्याला म्हणतात तो स्क्वेअर रूट काढल्यानंतर तुम्हाला 3 डिजिट दाखवा लागतात किती डिजिट दाखवा लागतात 3 डिजिट 18.87 थीटा किती आला आपला 18.87 कॅल्क्युलेशन्स ऑफ कोएफिशिएंट्स ऑफ स्टँडर्ड डिव्हायशन्स काय लिहायचं आहे तुम्हाला स्टँडर्ड डिव्हायशन्स पूर्ण लिहून घ्या आहे की नाही हा बघा सी थीटा इज इक्वल टू थीटा अपॉन ए तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला तिथं व्हेरिएशन्स म्हणून दाखवतो म्हणजे व्हेरिएशन्स आयन हा व्हेरिएशन दिलेलं असेल काय दिलेलं असेल व्हेरिएशन्स दिलेलं असेल फ्रॉम द फॉलोइंग डाटा कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन्स असं फॉलोइंग डाटा किंवा व्हेरिएशन येते तर कोणत्या कोणत्या गणितात व्हेरिएशन आलेलं असेल काय आले असेल व्हेरिएशन्स आतापर्यंत नाही सांगितलं म्हणून शेवटचं गणित तुम्हाला येऊ शकते व्हेरिएशन असेल तर इंटू 100 व्हेरिएशन असेल तर इंटू 100 सी थीटा इज इक्वल टू थीटा अपॉन थीटा किती आपला 18.87 हा ए किती आलेला आपला ए 29 आहे ना 29 सी थीटा इज इक्वल टू इंटू 100 मग या वरच्या संख्येसोबत त्याला काय करायचं पहिले मल्टिप्लिकेशन 1887 डिवायडेड बाय 9 हा मग सी थीटा इज इक्वल टू यांचं डिवायडेशन दाखवायचं आहे काय दाखवायचं त्यांचं डिवायडेशन म्हणजे 65.07 हा आलेला आहे तुमचा थीटा म्हणजेच व्हेरिएशन दिलेलं असेल तर पर्सेंटेज चिन्ह दाखवा इथं व्हेरिएशन दाखवा व्हेरिएशन्स अगर दिलेलं असेल तर इंटू 100 करा नाही तर व्हेरिएशन नसेल तर इंटू 100 करायचं नाही पहिले सांगतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो काढायचं असेल तर हा बघा काढू शकता तुम्ही स्क्रीनशॉट ओके निघाला हा आणि नेक्स्ट लेक्चरला भेटू जय श्रीराम